आज खरंच आपण किती धन्यवादित लोक आहोत की त्या येशू ख्रिस्ताने आम्हाला निवडलेलं आहे. आणि आज आमची ओळख त्या येशू ख्रिस्तामध्ये काय आहे हे जाणून घेण्यासाठी आपण सुंदर आहे वचन दुसरे करिंथ पत्र याचं 5वां अध्याय 17 वचन. आज ख्रिस्तामध्ये मी कोण आहे? तर दुसरे करिंथ याचा 5वां अध्याय 17 वचनामध्ये असं लिहिलं आहे, म्हणून जर कोणी ख्रिस्ताच्या ठायी असेल तर तो नवी उत्पत्ती आहे, जुने ते होऊन गेले, पहा ते नवे झाले आहे. आणि खरंच आहे प्रियांनो की आपण आज ह्या जीवनामध्ये जगत आहोत आणि ख्रिस्तामध्ये आपण पूर्णपणे नवीन निर्मिती आहोत. कारण इफिसकरस पत्र याचा पहिला अध्याय आणि 4थ्या वचनामध्ये असं लिहिलंय, जगाच्या स्थापनेपूर्वी त्या देवाने आम्हाला ख्रिस्तामध्ये निवडलेलं आहे. आणि आज आम्ही इतके धन्यवादित आहोत की त्या ख्रिस्ताने आम्हाला ईश्वरी स्वभावाचे वाटेकरी केले. आणि आज आम्हाला एकच एकच इच्छा आणि एकच एम किंवा एकच लक्ष आहे, ते म्हणजे स्वर्गराज्य आणि प्रभू येशू ख्रिस्त कधी लवकर येत आहे याची एक उत्सुकता आहे. तर त्यापूर्वी प्रभू येशू ख्रिस्त येण्याच्या अगोदर आम्ही ह्या जीवनामध्ये जगत असताना आम्ही त्याच्यासाठी काय करत आहोत, किती खटपट करीत आहोत आणि किती प्रयत्न करीत आहोत. फक्त आम्ही एवढंच करत आहोत का की त्या देवाने मला निवडलेलं आहे तर मी त्याचा तारणारा म्हणून स्वीकार केलेला आहे, माझं तारण झालेलं आहे, बस बाकी माझं काम, माझे घर, माझा संसार मी बघणार. पण त्याच्या व्यतिरिक्त बायबलमध्ये असं लिहिलेलं आहे की ख्रिस्तामध्ये आपण पुनर्निर्मित केलेले, नवीन केलेले, पुन्हा जन्मलेले आणि या नवनिर्मितीची मानसिकता दैहिक नसून आत्मिक असावी. आज आम्ही दैहिक जीवनात जगत आहोत, पण आज जो येशू ख्रिस्त आम्हाला लाभलेला आहे, जो पवित्र आत्मा आम्हाला शिक्का मारून दिलेला आहे, तो पवित्र आत्मा आम्हाला प्रत्येक दिवशी गाईड करत असतो. आम्ही जेव्हा वचनामध्ये जात असतो तेव्हा पवित्र आत्मा त्या वचनाद्वारे चालण्याचा आम्हाला एक मार्ग दाखवत असतो. तर पवित्र आत्म्याद्वारे चालण्याचा आम्ही एक आत्मिकदृष्ट्या प्रयत्न करीत असतो. आणि म्हणून ही नवीन निर्मिती आपण जी झालेलो आहोत ती देवाबरोबर काय करते माहिती आहे? संगती करते, त्याच्या इच्छेचं पालन करते आणि त्याच्या सेवेत तत्पर असते. त्याच्या सेवेत तत्पर असणं म्हणजे काय? आज मी कोण होतो, आज मी काय होतो, बघा दाविदाचं उदाहरण, की मी आणि माझे घराणे काय, की तू त्याची आठवण करावी. आज दावीद त्या देवासमोर इतका नम्र होतो, इतका नम्र होतो. आज आम्हाला देखील त्या देवाच्या सेवेत इतकं तत्पर राहायचं आहे की आमचं काम, आमचा संसार, आमचं घरदार सर्व बघून आज आम्हाला देवाला वेळ देणं गरजेचं आहे. आणि म्हणून सुंदर यशाच्या पुस्तकात सुंदर लिहिलंय 60वां अध्याय, यशा अध्याय 60 आणि पहिल्या वचनामध्ये, उठ प्रकाशमान हो, प्रकाश तुझकडे आलाय आणि परमेश्वर तेच तुझवर उदय पावले आहे. आज कित्येक जण झोपलेले आहेत, कित्येक जण जागे आहेत, कित्येक जण काय आहेत, पण हे वचन जे ना ज्यांना आत्मसात करेल ना की उठ प्रकाशमान हो, कारण प्रकाश तुझकडे आलाय. हा प्रकाश कोण होता? हा प्रकाश आमचा प्रभू येशू ख्रिस्त. त्या देवानी त्या स्वर्ग राज्यातून आमचं पाप त्याला पाहवलं नाही आणि त्याच्यासाठी तो प्रकाश, आम्ही पूर्ण अंधारात होतो, तो प्रकाश त्याने येशू ख्रिस्ताला आमच्यासाठी या जगामध्ये पाठवला. आणि आज त्या येशू ख्रिस्ताचं वचन, ते येशू ख्रिस्त कोण आहे? तो येशू ख्रिस्त आज माझा तारणारा आहे. आज त्याला मी काय माझ्या अंतःकरणात घेतलेलं आहे आणि त्या अंतःकरणात घेऊन आज मी त्याच्याद्वारे चालत आहे आणि तोच प्रकाश मी इतरांना दाखवत आहे. हे जेव्हा आम्ही करतो ना, तेव्हा देवाला खूप आनंद होतो प्रियांनो. कारण देव काय म्हणतो माहितीये काय? तू माझा दास आहेस, कारण मी तुला मोलाने विकत घेतलेलं आहे. त्या येशू ख्रिस्ताला मी पाठवलेलं आहे, त्याच्या रक्ताने तुला विकत घेतलेलं आहे. आज आम्ही त्या देवाचे दास आहोत. आज आम्ही त्या देवाच्या बरोबर चालण्याचा प्रयत्न करायचा आहे, देवाच्या वचनाद्वारे चालण्याचा प्रयत्न करायचा आहे, वास करतो. आणि आम्हाला पूर्णपणे एक पत्र दुसरा अध्याय 1 ते 7 वचनामध्ये असं लिहिलंय की आपण अपराध व पापांमुळे मृत होतो, पण त्या देवाने ख्रिस्ताबरोबर आपल्याला जिवंत केले. रोमकारसपत्र 6वां अध्याय 4थ्या वचनामध्ये असं लिहिलंय की पूर्वी पापामुळे देवास आम्ही मेलेलो, पण आता त्याच्याबरोबर नवीन प्रकारच्या जीवनात चालण्यासाठी उठवले गेलो आहोत. आणि तोच प्रकाश आमच्याकडे देवाने दिला, त्या प्रकाशात आम्ही चालत आहोत. बघा प्रियानो, देवाने येशू ख्रिस्ताला ह्या जगात पाठवला. तो येशू ख्रिस्त आमच्यासाठी प्रकाश झाला, त्याने आम्हाला स्वर्गाची वाट दाखवली. आणि तोच प्रकाश येशू ख्रिस्ताने आज आमच्यावर पाडला आणि आज आम्हाला इतरांना वाट दाखवायची आहे स्वर्गाची. आज फक्त तो प्रकाश घेऊन आम्ही थांबायचं नाही. बघा योहान 8वां अध्याय 12 वचनामध्ये येशू ख्रिस्ताने म्हटलेलं आहे की मीच जगाचा प्रकाश आहे. आणि पुन्हा मत्ते शुभवर्तमानामध्ये 5वां अध्याय 14 वचनामध्ये असं लिहिलेलं आहे की तुम्ही जगाचा प्रकाश आहात. आज आम्हाला देवाने इतकं सुंदर उपमा दिलेली आहे की आम्ही जगाचे प्रकाश आहोत.
आज आम्हाला त्या दिवटणीच्या खाली राहायचं नाहीये किंवा आम्हाला कुठे एकदम शांत राहायचं नाही. आम्ही एकदम स्फूर्तीने उठायचं आहे आणि त्या देवाचा प्रकाश इतरांना दाखवायचा आहे, की जेणेकरून आज माझं तारण झालेलं आहे. आज मला स्वर्गराज्याचा वाटेकरी, आज मला नागरिकत्व स्वर्गराज्याचं मिळालेलं आहे. तर इतरांना देखील मी माझ्या बरोबर घेऊन त्या प्रभू समोर का घेऊन जाऊ नये? हा एक आमच्याकडे उद्देश, हा एक आमच्याकडे लक्ष असणं गरजेचं आहे. आणि आम्हाला हा प्रकाश घेऊन प्रियानोला धावायचं आहे, पूर्णपणे धावायचं आहे आणि शर्यत जिंकायची आहे. बघा सुंदर वचन आहे की जो पौलाचं उदाहरण आम्ही पाहिलं, तर पहिले करी 9 अध्याय 24 ते 27 वचन आपण वाचणार नाहीत, पण आपल्याला ठाऊक आहे की शर्यतीत धावणारे सर्व धावतात, पण बक्षीस एकालाच मिळतं. आणि प्रत्येक जण आताच्या तारखेत किंवा आताच्या परिस्थितीमध्ये प्रत्येक जण आपले ख्रिस्ती व्यक्ती धावत आहेत, खूप धावत आहेत आणि भरपूर आउटरीच वगैरे आपले तडके ब्रदर वगैरे अजून किती ब्रदर आहेत, आपले सर्व ब्रदर देवाची सेवा करण्यास तत्पर आहेत. पण काही जण असे आहेत की काही जण पोचत नाहीत आणि काही जण धावत नाहीत, कारण का संसाराच्या चिंतेत अडकलेले. म्हणजे अ, सैतान असा धूर्त आहे ना, की जो व्यक्ती देवाकडे जाण्याचा प्रयत्न करतो ना, त्या व्यक्तीला कसं खेचायचं ती त्याच्याकडे शातीर दिमाग आहे. म्हणजे तो खूप चपळ आणि खूप हुशार आहे. पण देवाने आम्हाला वचन दिलेलं आहे की सैताला तुम्ही अडवा. सैतानाला अडवण्यासाठी आम्हाला एकच कार्य आहे, वचन वाचून त्या देवाजवळ प्रार्थना करून त्याच्याकडून एक ताकद घेणं, त्याच्याकडून एक बळ घेणं. जे पौलाकडे होतं बघा, पौलाने पूर्णपणे काय केलं, तो पळत होता. तो देवासाठी इतका पळत होता, इतका पळत होता, कारण त्या देव नंतर आम्ही पाहतो की त्याचं काय सुयुद्ध संपलं असं त्याचं वचन आहे. पण त्या पौलाच्या आपण एक त्याच्या एक जीवनामध्ये आपण डोकावून पाहिलं, तर आज आम्हाला कळतं की त्या पौलाने कितीतरी त्याग केला असेल. बघा पौल हा असा उदाहरण आहे की त्या स्टेफनाच्या मृत्यूमध्ये, स्टेफनाच्या वधामध्ये त्याचा हात होता. तो गमलिएल आहे, त्याच्या अंडर तो काय काम करायचा, त्याच्या अंडर शिक्षण घ्यायचा तो. आणि इतका तो म्हणजे बुद्धिमान होता पौल. पण नंतर देवाने त्याला दाखवलं की तू ज्या येशू ख्रिस्ताचा छळ करतोस ना, त्या येशू ख्रिस्तासाठी तुला इतकं सहन करावं लागणार आहे, इतकं सहन. आणि त्यांनी प्रेषितांच्या कृत्यामध्ये जे लिहिलेलं आहे त्यात कमीच आहेत की मला मारण्यात आलं, मला 39 फटके देण्यात आले, मी समुद्रात अडकलेलो, मला वादळामध्ये झुंज देण्यात आली. हे सर्व जे संकट सांगितले त्याच्या तरी जास्त संकट त्यांनी झेललेली आहेत. पण देवाने दाखवलं की येशू ख्रिस्तामध्ये येणं इतकं सोपं नाही आहे. येशू ख्रिस्ताने म्हटलेलं आहे, कष्टी भाराक्रांत जनो तुम्ही सर्व मस्कऱ्या मी तुम्हाला विसावा देईन. पण ह्या जीवनामध्ये आम्ही जगत असताना येशू ख्रिस्ताने एक उदाहरण पण दिलेलं आहे की तुम्हाला माझ्या नावाने तुमची निंदा होईल, तेव्हा तुम्ही आनंद करा. माझ्या नावाने तुमचा छळ होईल, तेव्हा तुम्ही उत्साह करा, आनंद करा. आज आम्हाला ह्या जीवनात जगत असताना एकच आहे की आम्ही येशू ख्रिस्ताकडे आलेलो आहोत. आम्ही कधी कधी असं बोलतो की की ते नवीन जे देवामध्ये येणारे असतात किंवा काय ते एक शॉर्ट किंवा एक बोलतात ना की त्यांच्या माइंडमध्ये एक घुटमळतं की असं वचन आहे की मला विसावा मिळेल, मग मला हे संकट का येत आहेत. बघा येशू ख्रिस्तामध्ये येण्याचा उद्देश आणि येशू ख्रिस्त हा खाली येण्याचा उद्देश एकच आहे की आम्ही पापी होतो, आमचं त्या मरणामध्ये पदार्पण होतं, पण त्या येशू ख्रिस्ताने आपलं बलिदान देऊन त्याच्या रक्ताने आम्हाला विकत घेतलेलं आहे. त्याच्या रक्तावर, त्याच्या नावावर विश्वास ठेवलेला आहे. देव कोण आहे हे आम्हाला समजलेलं आहे. त्याच्या स्वदेहातून त्या देवाकडे जाण्याचा मार्ग त्यांनी दाखवलेला आहे. तो प्रकाश आमच्याकडे येऊन आम्ही त्या प्रकाशात चालत आहोत आणि आज तो स्वर्ग राज्याचा एक आम्ही हिस्सेदार आहोत. योहान 1:12 मध्ये लिहिलंय की जितक्यांनी त्याच्या नावावर विश्वास ठेवला, म्हणजे येशू ख्रिस्ता नावावर विश्वास ठेवला, तितक्यांना देवाची मुले होण्याचा अधिकार दिलेला आहे. आज आम्ही हक्काने बोलू शकतो की मी देवाचा मुलगा आहे. आज मी त्या देवाच्या वचनासमोर जात आहे, त्या देवाजवळ जात आहे. मी कुठल्या अपेक्षेने जात आहे? मी आज फक्त मागण्यासाठी जात आहे का? पण आज मला देवाला देण्यासाठी पण आहे. आमची स्वइच्छेने त्याला स्तुती देणं, त्याला धन्यवाद देणं. कारण त्याने येशू ख्रिस्ताला माझ्यासाठी या जगामध्ये पाठवला. त्या येशू ख्रिस्ताने त्या वधस्तंभावर त्याची काहीच चूक नव्हती. निष्कलंक, निर्दोष, निष्कलंक असा तो येशू ख्रिस्त त्या वधस्तंभावर खेळला गेला. प्रियांनो, इतकं मला आम्ही इमॅजिन केलं तर इतकं मला रडायला पण येतं की जेव्हा तो येशू ख्रिस्त त्या देवाला बोलत असेल की एलोई एलोई लमा सबकतनी, म्हणजे काय, माझ्या देवा माझा त्याग तू का केलास, तेव्हा देवाने किंचित त्याच्याकडून नजर फिरवली असेल, म्हणजे आपल्या मुलाकडून नजर फिरवली असेल, नाही बाळा तुला मरावंच लागेल, यांच्यासाठी तुला रक्त द्यावंच लागेल. आणि त्या येशू ख्रिस्तानी त्या परमेश्वराची शेवटपर्यंत ती आज्ञा पाळली. आणि शेवटी त्यांनी आपला प्राण, बघा आपला प्राण त्यांनी समर्पण केला. त्याचा प्राण घेतला गेला नाही, कारण तो पूर्ण शरीरामध्ये देव होता, पूर्ण मनुष्य होता. आणि तो देवाला म्हणतो की माझा आत्मा तुला सोपवतो.
तो स्वतः सोपवतो, कारण आमच्या येशू ख्रिस्ताला प्राण देण्याचा, प्राण घेण्याचा अधिकार आहे. आज आम्हाला त्या येशू ख्रिस्ताने अधिकार दिलेला आहे की तुम्ही ह्या जगामध्ये जा, इतरांना सुवार्ता सांगा, आणि मी कोण आहे, स्वर्ग काय आहे हे सांगा. जसं येशू ख्रिस्त त्या स्वर्गातून खाली उतरला, त्यांनी फक्त आणि फक्त त्या स्वर्ग राज्याच सांगितलं की माझ्या बापाच्या जागा इतक्या आहेत, माझ्या बापाच्या घरात इतक्या जागा आहेत, हा स्वर्ग असा आहे, तुम्ही तिथे कसं येणार, काय येणार, प्रत्येक विषयी त्यांनी स्वर्ग राज्य सांगितलं. आज आम्हाला पण ते येशू ख्रिस्ताने जे सांगितलेलं आहे, जो प्रकाश आमच्यावर आहे, तो प्रकाश पुढे न्यायचा आहे. आमच्या येशू ख्रिस्ताने माझ्यासाठी काय केलेलं आहे, आणि मला आज त्या स्वर्ग राज्यात त्यांनी जागा नेमून ठेवलेली आहे, हे आम्हाला इतरांना सांगायचं. इतरांना, आम्हाला प्रत्येकाला त्या प्रभू येशू समोर घेऊन यायचं आहे. कारण बघा, त्या येशू ख्रिस्ताची एकच इच्छा आहे, कोणाचा नाश व्हावाची ती इच्छा नाही, तर सर्वांचं तारण व्हावं. आज आम्हाला त्या देवाने एक दिलं बघा. पहिला आदाम मातीतून आला आणि त्यांनी आम्हाला मातीत नेलं, पण हा दुसरा आदाम स्वर्गातून आला आणि तो आम्हाला काय करत आहे, स्वर्गात नेत आहे. आणि सुंदर आहे, हे येशू ख्रिस्ताचं रक्त ना प्रियानो, जिंकणारं रक्त आहे. ज्यांना हा येशू ख्रिस्त लाभला आहे, तो कधीच हारणार नाही. तो शर्यतीत धावत आहे, तो कधीच हारणार नाही. त्याला बक्षीस, हा रिवॉर्ड शेवटला आहेच आहे. पण आम्ही धाव, आज विचार करायचा, आम्ही ही धाव चालू केलेली आहे का? माझ्या जीवनामध्ये मी तर कधी कधी असा दुःखी होतो की माझ्या जीवनामध्ये कित्येक वर्ष असे झालेले की मी धावलो नव्हतो. पण आता मला हे कळतं की मी धाव पहिला चालू का नाही केली, आणि धाव आज माझी संपायची वेळ कधी आहे. पण आज जोपर्यंत माझ्या जीवात जीव आहे, माझ्या शरीरात ताकद आहे, तोपर्यंत ही धाव माझ्या पुढे नेणं गरजेचं आहे. माझ्या कामामध्ये, माझ्या संसारामध्ये मला सर्व कुटुंब बघून ही धाव पूर्ण करायची आहे. आणि देव बाप आम्हाला ह्याच्यामध्ये खरंच तो आशीर्वाद देणार. कारण पहिले करीन 10 व 23 वचनामध्ये दिलेलं आहे की आम्हाला परीक्षा पण येणार, सर्व काही येणार, पण त्याचा उपाय आमचा प्रभू देणार. तो प्रभू ख्रिस्त आम्हाला कधीच असा सोडणार नाही. कारण तो तो आम्हाला, जेव्हा आम्ही त्याचा स्वीकार केला, तेव्हा तो आमच्या बरोबर काय, एक पारिचारिक आत्मा, किंवा एक जो जो आत्मा आमच्या बरोबर आहे, तो आम्हाला आत्मा गायडन्स करत असतो प्रत्येक गोष्टीमध्ये. माझं पाऊल कुठे दुसरीकडे जात असेल, माझे विचार दुसरीकडे जात असेल, देवाचं वचन समोर येतं, मी आहे, भिवू नकोस. आणि खरंच आहे की मी त्या देवासमोर सक्षम, खंबीर असा उभा राहणं गरजेचं आहे. आज माझ्या जीवनात किती पण अडीअडचणी, किती पण त्रास, किती पण संकट येऊ, पण मी त्या देवाला गौरव देणारच देणार. आणि त्या देवाचं नाव, त्या प्रभू येशू ख्रिस्ताचं नाव मी पुढे नेणारच नेणार. आज आम्ही येशू ख्रिस्तामध्ये कोण आहोत? आज आम्ही त्याचे साक्षी आहोत. आज आम्ही नवी उत्पत्ती आहोत. आज आम्हाला त्याने नव्याने उत्पन्न केलेलं आहे. नव्याने पूर्णपणे त्यांनी काय केलेलं आहे, नवं जीवन दिलेलं आहे. बघा, एक सुंदर उदाहरण मी सांगतो. पौलाच्या यशाचं रहस्य जर आम्ही पाहिलं ना, तर प्रेषितांची कृती आता 20 अध्याय 24 वचनामध्ये पौल असा म्हणतो की प्राणाची किंमत, म्हणजे स्वतःच्या प्राणाची किंमत मी इतकी सुद्धा करत नाही, तर देवाचं, येशू ख्रिस्ताची सेवा ही शेवटापर्यंत नेण्याचा तो निर्णय करतो. दुसरी गोष्ट आहे, मत्ते 10 व 38 वचनामध्ये पौलाने वधस्तंभ, येशू ख्रिस्ताचा वधस्तंभ उचलून येशूप्रमाणे चालण्याचे जगणे त्याने पत्करले. लूक याचा 9 व 23 वचनामध्ये असं लिहिलंय, येशू ख्रिस्त म्हणतो, जो माझ्या मागे येऊ इच्छितो त्याने स्वतःचा आत्मत्याग करावा. प्रियानो, आत्मत्याग म्हणजे काय माहित आहे? आत्मत्याग म्हणजे आपल्या स्वतःसाठी आणि ख्रिस्तासाठी आपला व्यवहार, आपली पद्धत, आपली वागणूक ही नवीन करत राहावी. कारण या नवनिर्मितीसाठी आम्हाला दही काही नाही पाहिजे, आम्हाला एक पाहिजे की आत्मिक दृष्ट्या आम्ही कसं जगावं, आत्मिक दृष्ट्या आम्ही कसं प्रिपेअर व्हावं, आत्मिक दृष्ट्या आम्ही कसं वाढावं, हे त्या येशू ख्रिस्ताकडून आम्हाला शिकण्यास भेटतं. आज जर आम्ही आदर्श पाहिला, तर आम्हाला येशू ख्रिस्त हा आदर्श सर्वात उत्तम आहे. आम्ही त्या येशू ख्रिस्ताकडे पाहून जेव्हा आम्ही जीवन जगू, त्या येशू ख्रिस्ताने दाखवलं की या जीवनामध्ये येऊन त्या स्वर्ग राज्यापर्यंत कसं जायचं आहे. तो जीवनामध्ये आला, त्यांनी प्रभूचा, देवाचा, आपल्या पित्याचं प्रत्येक काम त्यांनी हातास सिद्धीस नेलं. त्याने सर्व काही केलं, सर्व चमत्कार केले, सर्व काही देवाच्या नावाची, राज्याची घोषणा केली, सर्व काही केलं. आणि नंतर काय, त्यांनी तो त्रास सहन केला क्रुसावर. आमच्यासाठी त्यांनी फटके खाल्ले, आमच्यासाठी तो वधस्तंभावर खेळला गेला, आणि तो तिसऱ्या दिवशी पुन्हा उठला आणि स्वर्ग राज्यात आहे. हेच आमच्या जीवनामध्ये पण आहे. आम्ही जेव्हा या जीवनामध्ये आहोत, तेव्हा देवाचं वचन सांगणं, देवाच्या इच्छेप्रमाणे जगणं आम्हाला गरजेचं आहे. आणि आम्हाला त्यामध्ये त्रास, संकट भरपूर येत आहेत. बघा, आज कित्येक जण आहेत की आपल्या कुटुंबाला सोडून आउटरीच करत आहेत, देवाची सेवा करीत आहेत, त्यांना मारहाण होत आहेत, कित्येक जणांना मारलेलं आहे, कित्येकांची मर्डर झालेली आहे, कित्येकांचे हातपाय तोडलेले आहेत, कित्येकांना काय काय केलेलं आहे. पण हे सर्व ना देवबाप बघत आहे, तो पेशन्स ठेवत आहे देवबाप, म्हणजे संयम ठेवत आहे. पण तो एकदाच त्याचा राग, एकदाच त्याचा कोप इतका येईल ना की सर्वांचा सूड तो घेत. म्हणून म्हटलेलं आहे की तुम्ही सूड उगू नका, मी आहे इकडे, तुम्ही फक्त माझी सेवा करा, बाकी मी तुमच्या कुटुंबाला बघणार.
आणि तो देव आहे, जो अभिवचन देणारा देव आहे, त्याचं वचन कधीच फेल जात नाही. त्याचं वचन पूर्णपणे स्वर्गात सर्व काळ टिकणारं वचन आहे. आणि तो आम्हाला दिलासा देणार आहे. तो आम्हाला अशी वरवरची बाप किंवा फक्त वाफा देणार नाही, पण एकदम खंबीर आणि एकदम निडर असा एकदम सक्षम करणारा तो देव आहे. म्हणून आज आम्हाला एकच आहे की जर ख्रिस्तामध्ये मी निवडलेला आहे, तर आज माझी परिचय काय आहे? आज मी ख्रिस्ताचा दास आहे. बघा, पौलाचं उदाहरण आम्ही पाहिलं तर प्रत्येक अ, पत्रांमध्ये पौल काय लिहित आहे माहिती आहे काय? मी येशूमध्ये निवडलेला प्रेषित किंवा निवडलेला दास. आज पौल कोण होता? शौलाचा पौल झाला, पण आज तो दास आहे, आज प्रेषित आहे. म्हणून त्या पौलाच्या यशाचं रहस्य एक आहे की तो प्राणाची किंमत करत नव्हता. तो सर्व शेवटी त्या देवाची सेवा, येशूची सेवा नेण्याचा प्रयत्न करीत होता. वधस्तंभ स्वतः उचलत होता आणि स्वतःचा आत्मत्याग म्हणजे काय, की माझ्यासाठी नाही पण ख्रिस्तासाठी माझा व्यवहार, माझी पद्धत, माझी वागणूक मी नवीन करत राहत आहे. आणि नंतर आम्ही पाहतो की पौलाने काय त्याचा सराव केला. आणि सरते शेवटी काय, पहिला अध्याय पहिले करी 9 अध्याय 26 वचन, मी तसाच धावतो, ते मुकुट मिळविण्यासाठी धावतो आणि मी आपले शरीर रोज कुदलतो, त्या शरीराला रोज दास करतो. दास करतो म्हणजे काय, की पापी स्वभाव आणि आत्मिक स्वभाव, माझ्या त्या स्वभावाला ना, दैहिक स्वभावाला मी ठेचत आहे आणि मी आत्मिक स्वभावाला वर काढण्याचा प्रयत्न करीत आहे. कारण प्रत्येक वेळी त्याला पण संकट भरपूर आलेत, त्याला पण भरपूर काही असे सैतानी पण संकट भरपूर दिलेत, पण त्यांनी त्याच्यावर मात केलेली आहे प्रभू येशू ख्रिस्ताच्या गौरव नावाने. आणि सरते शेवटी तो म्हणतो, दुसरे करीन 4 अध्याय वाचूया आपण. दुसरे करीन याचा 4 अध्याय आणि याचं 8वं वचन. दुसरे करीन 14 अध्याय 7-8 वचन असं लिहिलंय की जे सुयुद्ध ते मी केले आहे, धाव संपविली आहे, विश्वास राखीला आहे. आता जे राहिले ते हेच की माझ्यासाठी नीतिमत्वाचा मुकुट ठेविला आहे. प्रभू जो नीतिमान न्यायाधीश आहे, तो त्या दिवशी मला तो मुकुट देईल. आणि तो केवळ मलाच नव्हे, तर त्याचे प्रगट होणे ज्यांना प्रिय झाले त्या सर्वांना देईल. आज आम्हाला धावणं गरजेचं आहे. आज जे धावत आहेत त्यांना मुकुट वर आहे. चिंता करायची गरज नाहीये, कारण देवबाप प्रत्येकांची ज्या आपल्या शैलीप्रमाणे प्रत्येकांना रिवॉर्ड देणारा देव आहे आमचा. आणि खरंच आहे, म्हणून आज आम्हाला काय करायचं आहे, पूर्णपणे त्या धावेवर धावायचं आहे. इब्रिकारास पत्र 12 अध्याय 1-2 वचनामध्ये असं लिहिलंय की नेमून दिलेल्या धावेवर आम्ही धीराने धावायचं आहे. आणि विश्वासाचा उत्पादक जो येशू ख्रिस्त, त्याच्याकडे आम्ही पाहत राहायचंय. आम्हाला एक काम दिलेलं आहे देवानी. आम्हाला देवानी 1760 काम दिले नाही, आम्हाला एकच काम दिलेलं आहे काय, माझ्या राज्याची घोषणा करा तुम्ही. या जगामध्ये मी तुम्हाला निवडलेलं आहे ना, तर माझे स्तवन करण्यासाठी आणि माझं राज्य, माझं स्वर्ग राज्य काय आहे हे इतरांना सांगण्यासाठी. कारण प्रभूची इच्छाच आहे की सर्वांचं तारण व्हावं, सर्वांचं तारण व्हावं. म्हणूनच त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला हो, नाहीतर त्यांनी दिला नसता. तो बोलला असं, जाऊ दे, गेले तर गेले. पण त्या देवाची इतकं प्रेम आम्ही पाहतो ना, की खूप प्रेम करतो आमच्यावर, अजून पण प्रेम करतो. आम्ही जरी वाईट वारणामध्ये गेलो असेल किंवा आम्ही जरी वाईट याच्यामध्ये गेलो असेल, तरी प्रभूला खूप दुःख होतं. पण तो वाट बघतो, जसं उधळ्या पुत्राचा बाप वाट बघत होता, तो प्रभू वाट बघत आहे की हा आत्ताच येईल, हा मगच येईल, पण त्याच्यासाठी माझा दरवाजा खुला असेल आणि ह्याला मी जवळ घेईल. हा पश्चातापी अंतःकरणे आला, याला तारणाचं वस्त्र मी परत परिधान करेन आणि मी त्याला सोडणार नाही. आणि प्रभू कधीच आम्हाला सोडत नाही. आम्ही जेव्हा त्या देवाचा देवाचा धावा करतो, देव तत्पर असतो, तो पटकन उभा असतो आणि आम्हाला पटकन तो काय करतो, आम्हाला प्रोत्साहन देत असतो. आम्ही त्या देवाच्या नावाचा जय जयकार करणं गरजेचं आहे, आम्हाला त्याची सेवा पुढे नेणं गरजेचं आहे, आम्हाला त्या शर्यतीत धावणं गरजेचं आहे. म्हणून आम्ही असं नाही की कोणाचा हेवा करीत धावं, नाही. प्रत्येकाला देवानी प्रत्येकाला आत्म्याचं दान दिलेलं आहे आणि प्रत्येकाला देवानी काय दिलेलं आहे, वचनाचं दान दिलेलं आहे. प्रत्येकाला बोलण्याचं दान दिलेलं आहे, गाण्याचं दान दिलेलं आहे, प्रार्थनेचं दान दिलेलं आहे. चर्चमध्ये साफसफाई करणं ते पण देवाची एक सेवा आहे. आणि खरंच आहे की त्या देवाने प्रत्येकाला दान दिलेलं आहे, त्या दान आम्ही पुढे नेणं, ती सेवा आम्ही पुढे नेणं गरजेचं आहे. म्हणून इब्रिकारास पत्र म्हटलेलं आहे की नेमून दिलेल्या धावावर आम्ही धीराने धावायचं आहे. आणि विश्वासाचा उत्पादक येशू ख्रिस्त, ह्याच्याकडे मी पाहत राहायचंय. बघा, उपदेशकाचं पुस्तक ह्याच्यामध्ये काय लिहिलेलं माहिती आहे का, जगामध्ये जे काही आहे ते सर्व काही व्यर्थ आहे. आम्ही जर वाचतो ना ते उपदेशक पुस्तक, तर त्याच्यामध्ये सर्व सर्व व्यर्थ 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 लिहिलेलं आहे. पण एक गोष्ट अशी आहे की ती व्यर्थ कधीच नाहीये. आपण वचनच वाचूया. पहिले करीन त्याचा 15वा अध्याय 58 वचन. पहिले करीन याचा 15वा अध्याय आणि 58 वचन. म्हणून माझ्या प्रिय बंधूंनो, प्रभूमध्ये तुमचे श्रम व्यर्थ नाहीत हे तुम्ही जाणून आहात. म्हणून तुम्ही स्थिर व अडळवा आणि प्रभूच्या कामात सर्वदा तत्पर असा, अधिकाधिक तत्पर असा. जगामधलं सर्व व्यर्थ आहे, पण एक व्यर्थ नाही, ते म्हणजे काय, प्रभूमध्ये तुमचे श्रम व्यर्थ नाहीत.
आज आम्ही धावत आहोत. आज आमची धाव कुठपर्यंत आहे? आज आम्ही धावत आहोत, तर आम्ही आज स्टॉप घेतलेला आहे का? स्टॉप घेतला असेल, उठा आणि धावत सुटा. कारण काय लिहिलंय? उठ प्रकाशमानो, तुझ्याजवळ प्रकाश उदय पावलाय, तो प्रकाश तुला न्यायचा आहे, तू अजून पुढे जायचं आहे आणि माझी सेवा तुला अजून पुढे करायची आहे. म्हणून प्रियांनो, आम्ही ख्रिस्तामध्ये ना प्रेम केलेले, क्षमा केलेले, सुरक्षित असे आहोत. दुसरी गोष्ट, ख्रिस्तामध्ये आम्ही दत्तक, नीतिमान, सोडविलेले आणि समेट केलेले आणि निवडलेले असे आहोत. ख्रिस्तामध्ये आपण विजयी, आनंद, शांतीने परिपूर्ण आणि जीवनाचा खरा अर्थ प्राप्त झालेले असे लोक आहोत. आमचा प्रभू येशू ख्रिस्त खराच सुंदर तारणारा असा आहे. आम्ही त्या प्रभू येशू ख्रिस्ताकडे बघत जायचं आहे, त्याच्या प्रतिमेकडे बघत जायचं आहे, त्याच्या पाठी जायचं आहे, त्याचा वधस्तंभ उचलून जायचा आहे. आम्हाला भरपूर संकट, त्रास जगामध्ये आहेत. आम्ही पूर्णपणे त्या संसारामध्ये पण कधी कधी आम्हाला चणचण भासते. पण प्रभू म्हणतो, मी आहे, भिवू नको. फक्त माझी सेवा तू पूर्ण कर, माझी सेवा तू पुढे ने, बाकी सर्व मी बघणार. आम्ही प्रभू येशू ख्रिस्तावर पूर्णपणे विश्वास ठेवायचा आहे. प्रभू येशू ख्रिस्त हा विश्वसनीय आहे, आमचा देव विश्वसनीय आहे आणि तो कधीच आम्हाला टाकणार नाही. कारण त्यांनी म्हटलेलं आहे की जग तुला सोडून देईल, पण मी तुला कधीच सोडणार नाही. आणि खरंच आहे की देवाचं वचन इतकं सुंदर आहे. मला दाविदाचं उदाहरण आवडतं की दाविदाचं जेव्हा सिकलग नगर जातं, तेव्हा दाविदावर सर्वजण उठतात दगडमार करायला, एवढे धिप्पाड सैनिक. पण दाविदाचं वचन काय लिहिलंय? दावीद देवावर भिस्त ठेवून खंबीर असा उभा राहिला. आज आमच्या जीवनामध्ये प्रभूची सेवा पुढे नेताना, आज आमच्या जीवनामध्ये कितीही अडीअडचणी, किती संकट, किती त्रास येऊ, पण आम्ही त्या देवावर भिस्त ठेवून उभं राहायचं आहे. आमचे कुटुंब, आमचं सर्व काही सांभाळणारा, पालन पोषण करणारा आमचा प्रभू आहे आणि तो देणारच. म्हणून अनुवाद 38 मध्ये लिहिलंय की परमेश्वर किती चांगला आहे याचा अनुभव घेऊन पहा. आज आम्ही प्रत्येकाने अनुभव घेतलेला आहे आणि प्रत्येकाने वचन ऐकलेलं आहे. प्रत्येकाच्या जीवनामध्ये प्रभूने कार्य केलेलं आहे. असा कोणी व्यक्ती, कोणी ख्रिस्ती व्यक्ती असं बोलू शकत नाही की देवाने मला काहीच नाही दिलं किंवा देवाने मला काहीच नाही केलं. देवाने प्रत्येक वेळी आम्हाला कोणत्या ना कोणत्या पद्धतीने, कोणत्या ना कोणत्या मार्गाने प्रत्येकाला आम्हाला काय केलेलं आहे? सांभाळलेलं आहे, आमचं पालन पोषण केलेलं आहे. लहानपणापासून एक उदाहरणच घ्या ना, आईच्या उदरापासून त्यांनी श्वास आणि श्वास आम्हाला जपलेला आहे, इथवर जपलेला आहे. मग हा विचार करा की बाकीचं किती तो देणार. त्यांनी आपला प्रिय पुत्र दिला, तर तो बाकीचं का नाही देणार? आज आम्हाला देवाची सेवा पुढे न्यायची आहे. येशू ख्रिस्तानी आम्हाला सांगितलंय, शेवटचं वचन योहान 17व्या अध्यायामध्ये असं लिहिलंय की जसं मी या जगाचे नाहीत, तसे हे देखील या जगाचे नाहीत, पण या जगामध्ये मी यांना ठेवत आहे. तर ह्या वाईटापासून, जगातील वाईट गोष्टींपासून त्यांचा काय सांभाळ कर. येशूची प्रार्थना आहे देवाला. म्हणजे इतकं प्रेम ते बाप लेक आमच्यावर करत आहे, तर आम्ही किती प्रेम केलं पाहिजे. आणि जो प्रेम करतो, कारण देव प्रीती आहे, म्हणून आम्ही आम्ही प्रीतीमध्ये राहावं. आम्ही एकमेकाशी प्रेमाने राहावं, प्रेमाने प्रीती करावी आणि एकमेकांना काय, या प्रभू येशू ख्रिस्त येईपर्यंत एकमेकांना उचलून धरावं, एकमेकांना पूर्णपणे काय वर न्यावं. म्हणून या आपण या सर्वांसाठी प्रार्थना करू. सर्व जे कोण आहेत, धावणारे आहेत, जे कोण सेवा करणारे आहेत, त्यांच्यासाठी प्रार्थना करू. आणि आम्ही देखील धावायला सुरुवात केलेली आहे का? तर केलेली नसेल तर आम्ही धावायचं आहे आणि आम्ही प्रभूची सुवार्ता पुढे आणि पुढेच द्यायचं आहे. कारण तो प्रभू येशू ख्रिस्त आमचा पूर्णपणे तारणारा आणि आम्हाला तारवायस योग्य आहे. देव बाप वाचल्या वचनावर आशीर्वाद देव.